माझं भविष्य तुम्ही नाही सांगू शकलात, पण तुमचं भविष्य मी सांगणार. चला. आई कडक लक्ष्मी आली, आई अंबाबाई घरी आली, आई लक्ष्मी आली, हे फटाक फटाक काही थांबायचं नाही. हे जरा बाहेर जाणे, त्याला 2 रुपये दे. माई कडक लक्ष्मी आली, माई माई तू दे ना, आम्ही पिक्चर बघतोय. पिक्चर पिक्चर्स बघतात. पिक्चर्स किती पिक्चर झाले बघून? 20. बाबा सेमिनारहून येईपर्यंत अजून 2 पिक्चर बघून होतील. 1-2 वर्षाचा कोटा आधी संपवतो की काय? हे माझे बाय, जा ना, दे ना. जा ना तू दादा, जा ना, दे ना. आई जा ना तू. ते सांगतो, तू मला सांग, मी जातो. काय सांगायचं यांना? माई कडक लक्ष्मी आली, माई 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 कडक लक्ष्मी आली, माई माई कोण आहे? मामा. मामा आल्या पावली पळत जा. घरच्या लक्ष्मीला बाहेर पाठव. हे पुण्यकर्म तिच्या हातून घडू दे. तिला तिच्या बापापेक्षा वेगळा चांगला नवरा मिळाल. अगदी खरं बोलतोय हो तुम्ही. आमच्या ताईला तिच्या बापापेक्षा वेगळा विचित्र नवरा मिळाला हो. ताई ताई नाही हो, मग ती तिच्यापेक्षा लहान आहे. ती गोरी गोंडस छान छान. अच्छा, आमची दमी. दमी नाही म्हणजे आम्ही फक्त कुवारा मुलीकडनंच दान घेतो. तिला तिच्या बापापेक्षा वेगळा चांगला नवरा मिळेल. जा मामा, ऐक, माझं कल्याण होईल तुझं. जा. झालं माझं कल्याण झालं. तू एक काम कर, हे 50 रुपये घे. तो गेटवर माणूस आहे ना, त्याला आडून ठेव. जा 5 मिनिटं तरी आडो. 5 मिनिटं. सर नाही रे बाबा, काय? मला नाही जमणार. अरे तुला देशाला स्वातंत्र्य मिळावं असं वाटत नाही का? देशाचा इथे काय संबंध? अरे देश जिहाद असं नुसतं म्हटलं ना तरी काही माहित नसताना सुद्धा लोक पेटून उठतात. आणि तू मामा मामा दमू नील दमयंती मी नील दमयंती तू म्हणजे दमयंती तू? मामा हो ते नंतर बघू. थांबून ठेव. मामू दमा मामा दमू. ताई 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 सर आले. अरे सरांचीच एंट्री झाली. अगं आपले बाबा आले. चल लोक आली कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी. आई फटाक फटाक. शिवाजी राजशूर सरदार, तरवार त्यांची धार धार. शिवाजी राजशूर सरदार, त्यांची तरवार धार धार. तरवार धार धार. शाहिस्ते खानाची कापली बोट, अफजल खानाचं फाडलं बोट. काय आपले शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी थोरवी गाजवणाऱ्या शिवाजी राजांना या गंगाधर सावंतांचा मानाचा मुजरा. सन 1659 अफजल खानाचा वध. अफजल खान विजापूर सोडून निघाला. वाटेत अनेक हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करत खान वाईत येऊन पोहोचला. राजेनं खबर लागली. राजे राजगडावरून थेट प्रतापगडावर आले. राजेने अफजल खानासमोर मैत्रीचा हात पुढे केला. भेट ठरली. शामियाना उभारण्यात आला. खान जावळी सोडून प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. राजे त्यास भेटावयास निघाले. हर हर महादेव. राजे निघाले. सोबतीला होता जीवा. राजे शामियाना जवळ आले. शामियाना घुसून पाहतो तर काय, हा असा समोर अफजल खान. कार्यालयात येऊन भेटा. एखादा विषय शिकवणं म्हणजे तुम्हाला काय डोंबाऱ्याचा खेळ वाटला? हे असं डबाडबा करत माकड चेष्टा करायला? शिक्षक म्हणजे गुरु. विद्यार्थी नेहमी गुरुचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात.
ह्या तुमच्या माकड चेष्टांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. काय चुकीचं शिकवलं मी जर इतिहास काळात जाऊन शिकवला तर बिघडलं कुठं? कोणतेही साल किंवा घटना चुकीच्या नाही सांगितल्या ना. आज जे मी मुलांना शिकवलं ते पक्क दगडावर कोरावं तसं त्यांच्या मनावर कोरलं गेलं असेल. खात्रीने सांगतो. इतिहास तुम्हाला माहिती तरी आहे का? इतिहास आम्हाला फक्त 2च माणसं माहिती आहेत. एक म्हणजे शिवाजी महाराज, कारण त्यांचे चौकात पुतळे उभे केलेत म्हणून. आम्हाला रस आहे तो त्यांच्या जन्मतारखेत, त्यांच्या कार्यात नाही. आणि दुसरं म्हणजे महात्मा गांधीजी, कारण ते नोटांवर छापलेले असतात ना म्हणून. नंतर आम्ही विसरून जातो. अख्खा भारत गांधींच्या मागे. तुम्हाला वासुदेव बळवंत फडके माहिती आहेत? तुम्हाला उमाजी नाईक माहिती आहेत? तुम्हाला मस्तानी माहिती आहे, पण बाजीराव पेशवा, एकही लढाई न हारणारा बाजीराव पेशवा माहिती आहे? टिळक, आगरकर, शाहू महाराज, भगतसिंग माहिती आहेत तुम्हाला? नाही माहितीये. नाही, कारण या नावांचा राजकारण करताना काही फायदा होत नाहीये. एखाद्या रोडला नाव दे किंवा एखादा पुतळा उभारून आम्ही स्वतःला धन्य समजतो. 1857 बंड सायमन चले जवारे संपूर्ण इतिहास मुखोत करताय. तोंड पाडताय, सालने साल तोंड पाडताय. नुसतं तोंड पाड नाही तर या महान व्यक्ती या रक्तातून वाहतायत. इथे कापा बाजूप्रभू देशपांडे सापडेल, इथे कापा तानाजी, इथे कापा संत तुकाराम, इथे जनाबाईचा पांडुरंग सापडेल. याला कारण प्रत्येक चुकीच्या उत्तराला 100 छड्या खाल्लेत मी. उठा. चोर. ओ मामा, चोर नाही, गंदे. काय घाणेरडं स्वप्न पडलं. चला. अरे कुठे जॉगिंगला. जॉगिंगला जायचं, मला झोपट आहे कशाला? गंदे मामाला सोडा. गंधे मला सोडा, मी येतो जॉगिंगला. काय झालं? थांबलो. चला. अहो नमस्कार. नमस्कार. का असं धावताय का? धावता येतं की नाही ते बघतोय. तुम्ही का धावताय? माझा तो बिझनेस आहे. जरा हे पकडता? का? जा. माणूस आहे. अहो काय करताय? सोनं आहे. अहो ते माझं नाही आहे. ते पोलीस स्टेशनवर सांग तू. अरे अहो, तुम्ही काय करताय? अहो असं काय? अहो माझं नाही ते सोनं. अहो, अरे पोलीस स्टेशनला. अहो, मी सोनं नाहीये. अहो, काय? साहेब मी तुम्हाला खरं सांगतो, हे दागिने माझे नाही आहेत. माहिती आहे मला, म्हणूनच पकडलाय तुला. ही तुझी कितवी चोरी? चोरी? अहो मी चोर नाहीये. प्रत्येक चोर असंच म्हणतो. म्हणजे तू चोर होता तर? सावंत मी तुम्हाला सोडणार नाही. काय 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 करणार काय तुम्हाला? तुम्हाला नाही हो, मी त्यांना सांगितलं. अरे माझंच आडनाव सावंत. अहो पण मी चोर नाही आहे, मी प्राचार्य आहे. आले सावंत आले. सावंत खरं सांगू टाका. चला. हे बेंचवर उभा करीन तुला. हा, चोरी तू करतोस आणि मी खरं सांगू? तुम्हाला नाही हो, मी त्यांना सांगितलं. त्याला कोण आला? सावंत इकडे या. अरे आता तिकडे येऊन काय करू? इकडे आहे ना मी. त्यांना सांगितलं. त्यांना कोणाला? अरे सावंत म्हणजे मी. हो, त्यांना दिसणार नाही मी. तुमच्याशिवाय कोण सांगणार मी चोर नाही ते? आणि मदनराव कुठे गेले? पळाले. कोण? माझे मेवणे मदन मोने. अच्छा, म्हणजे मेवणे म्हणून तुम्ही चोरी करता तर? सावंत तुम्ही सारखं मला चोर म्हणू नका. त्याला म्हणताय? तुम्हाला म्हणतो. प्लीज मला जाऊ द्यावं. माझ्या विद्यार्थ्यांनी मला पाहिलं तर मरीन मी. दारू पाजाल? दारूच काय तुम्ही म्हणाल ते पाजीन. काय? अरे काय काय कोण समजतो कोण तुम्हाला? इन्स्पेक्टर. म्हणजे मला दारू पाजून आपली चोरी पचवायला बघतोय? तुम्हीच म्हणाला मला दारू पाजाल. अरे मी कधी म्हणालो? मी म्हणालो. तो म्हणाला. मला वाटलं तुम्ही म्हणाला. सॉरी. अरे कोण तो? सावंत. अरे मी सावंत ना. तो पण सावंत. आता तो कोण सावंत? अरे हवालदार. अरे काय म्हणतोय काय हा? सर यांनी काय केलं? अरे चोरी केली काय? एनी ऑब्जेक्शन?
सर हे प्रिन्सिपॉल आहेत कॉलेजचे. हा? 35% पण ऍडमिशन मिळते. काय 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 सांग खरंच सांगतोय साहेब. अच्छा तू जा वा काय स्टँडर्ड आहे कॉलेजचं. सावंत माझ्या कॉलेजबद्दल काय बोललेलं खपणार नाही मला. अहो मी कुठे काय बोललोय. तो बोलला. तो बोलला. अच्छा सावंत इकडे या. नाही मी सावंत मी येतो तिकडे. काय प्रॉब्लेम काय नाही म्हणजे घरी तुमच्या बायकोवर भांडण वगैरे झालंय काय. अहो मग हे कपडे घालून रस्त्यावर काय आलात. बाप रे, म्हणजे मगाचपासून मी हे कपडे घालून फिरतोय. सावंत मोठ्या माणसाची कसं वागावं कळत नाही तुम्हाला. हात काढा. तुम्ही नाही हो तुम्ही ठेवा. हात काढा म्हटलं ना. तुम्ही नाही हो तुम्ही ठेवा. हात काढा म्हटलं तुम्हाला. अरे काय चाललंय काय. अरे हवालदार याला कोणीतरी घरी सोडून या रे. हवालदार. इन्स्पेक्टर कृपया मला एखादी पॅन्ट शर्ट देता का. नाही असं घरी जाताना माझ्या विद्यार्थ्यांनी पाहिलं तर चेष्टा करतील हो माझी. हॅलो गंदे सर.